तर पहा मुलांना, आपले जे प्रकरण होते चौथं भौमितिक रचना, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता थोडक्यात आपण त्याचा सराव घेणार आहोत आणि सरावाच्या माध्यमातून सुद्धा आपण भौमितिक रचना हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर बघा, यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला इथे 2 जे ऑप्शन आहेत ते दिले जाणार आहेत. पहिलं जे आपला प्रश्न आहे ते आहे, जेव्हा त्रिकोण मोजपट्टीने मोजून काढता येण्यासारखे नसतात तेव्हा दिलेल्या रेषाखंडाचे डॅश या रचनेचा उपयोग करून त्रिकोणाच्या बाजू काढता येतात. त्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे आपल्याला दिलेल्या संख्या एवढे भाग करणे, सेकंड आहे दिलेल्या रेषाखंडाला छेदणे. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, दिलेल्या संख्या एवढे भाग करणे हे आहे आपले योग्य आन्सर. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून वर्तुळ केंद्राचा उपयोग करून तसेच न करताही डॅश काढता येते. मग काय काढता येते? बघा, स्पर्शिका काढता येते की मध्यका काढता येते? सांगा पाहू. अगदी बरोबर, काय काढता येते? तर स्पर्शिका काढता येते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या डॅश असते, ती 1 असते की 2 असते? अगदी बरोबर, किती असते? तर वर्तुळावर दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकाची संख्या किती असते? तर ती 1 एवढी असते. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतात? त्या 1 काढता येतात की 2 काढता येतात? अगदी बरोबर, तर दिलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातून आपल्याला काय करता येतं? तर जास्तीत जास्त 2 स्पर्शिका काढता येतात. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे चौथं प्रकरण आहे भौमितिक रचना, याचा सराव देखील आपण घेतलेला आहे. आणि आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत? तर हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. बघा, इथे आपल्याला 5 प्रकारचे खेळ दिलेले आहे आणि त्यापैकी आपल्याला इथे एखादा गेम घ्यायचा आहे आणि त्यात विचारलेल्या आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. बघा, गिटार हा जो गेम आहे तो आपण घेतलेला आहे आणि तिथे आपल्याला काही प्रश्न विचारले जातील. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन विचारले जाणार आहे. तर बघा, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त डॅश स्पर्शिका काढता येतात. 4 ऑप्शन आहेत, 0, 2, 1 आणि 1 ही नाही. काय विचारलेलं आहे? बघा, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतात? अगदी बरोबर, 2 स्पर्शिका काढता येतात. आणि आपला पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकाची संख्या ही किती असते? ती 1 असते, 2 असते, 0 असते की 3 असते? अगदी बरोबर, किती असते? तर ती 1 एवढी असते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, तर बघा, आपल्याला जो विचारलेला प्रश्न आहे तो असा आहे की जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR ABPQ बरोबर 7च 5, तर ऑप्शन आहे दोन्ही त्रिकोण समान असतील, निश्चित सांगता येणार नाही. थर्ड आहे, त्रिकोण ABC मोठा असेल आणि त्रिकोण PQR हा मोठा असेल. काय असणार आहे? अगदी बरोबर, त्रिकोण ABC हा कसा असणार आहे? तर तो मोठा असणार आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय केलेलं आहे, तर हे जे प्रकरण आहे ते समजून घेतलेलं आहे. आणि आता त्यावर आपण काय करणार आहोत, तर आपल्या चौथ्या भौमितिक रचना या प्रकरणावरती आपण परीक्षा देखील घेणार आहोत. तर इथे आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिले जाणार आहे. एक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर बघा, वर्तुळावर दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकाची संख्या डॅश असते. तर इथे 1 आहे, 0 आहे, 2 आहे की 3 आहे? काय सांगितलेलं आहे? बघा, वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळावर किती स्पर्शिका ह्या काढता येतात? अगदी बरोबर, 1 स्पर्शिका काढता येते. पुढचा प्रश्न आहे, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त डॅश स्पर्शिका काढता येतात? बघा, 0, 2, 1 हे नाही? अगदी बरोबर, 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, जर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR ABPQ बरोबर 7च 5, तर 4 ऑप्शन दिलेले आहे. दोन्ही त्रिकोण समान असतील, निश्चित सांगता येणार नाही. त्रिकोण ABC मोठा असेल, त्रिकोण PQR मोठा असेल. योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, त्रिकोण ABC हा मोठा असणार आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपल्याला जे 3 प्रश्न विचारले होते ते तिन्ही आपले बरोबर आलेले आहेत. आता आपल्याला इथे काही प्रश्न उत्तरे यांचा देखील काय घ्यायचं आहे, तर सराव घ्यायचा आहे. आणि आपले जे प्रश्न आहेत ते अधिक नीट समजून घेऊन त्याचा आपण काय करणार आहोत, इथे सराव करणार आहोत. तर आपला जो पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो असा आहे की समरूप
त्रिकोणाची रचना कशी करता येते? बघा त्याचं उत्तर आपण इथे घेतलेलं आहे की समरूप त्रिकोणाची रचना. मग बघा दोन समरूप त्रिकोणापैकी एका त्रिकोणाच्या बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू यांचे गुणोत्तर दिले असता एकही शिरोबिंदू सामायिक नसताना तसेच एक शिरोबिंदू सामायिक घेऊन दुसरा त्रिकोण आपल्याला काय करता येतो तर काढता येतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वर्तुळाची स्पर्शिका काढण्याच्या कोणकोणत्या पद्धती आपण या पाठात शिकलो आहोत. आणि बघा कोणकोणत्या पद्धती आपण या पाठात शिकलेलो आहोत तर त्या अशा आहेत की वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळ केंद्राचा उपयोग करून तसेच वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता स्पर्शिका काढणे आणि वर्तुळाला त्याच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढण्यास हे देखील आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेऊयात की त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर किती आहे 5.5 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर, CA बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि BC छेद MN बरोबर किती आहे 5/4. तर त्रिकोण LMN च्या ज्या बाजू आहेत त्या किती असतील तर बघा त्या आपण इथे घेतलेल्या आहे की LMN ज्या बाजू आहेत त्या आपण पुढील प्रमाणे मांडलेले आहेत की त्रिकोण ABC आणि त्रिकोण काय आहेत समरूप त्रिकोण LMN. मग BC छेद MN बरोबर किती आहे 5/4 दिलेली माहितीनुसार आपण घेतलेला आहे. म्हणून AB छेद LM आणि BC छेद MN बरोबर काय येणार आहे तर AC छेद LN बरोबर किती येणार आहे 5/4. म्हणून किमती आपण टाकलेला आहे 5.5 छेद LM बरोबर 6 छेद MN बरोबर 4.5 LN बरोबर काय येणार आहे तर 5/4. मग LM बरोबर काय येणार आहे तर तिरकस गुणाकार आपण इथे केलेला आहे 5.5 गुणिले 4 छेदस्थानी आहे 5 बरोबर किती आहे तर 4.4 सेंटीमीटर. म्हणून बघा 6 गुणिले 4 छेदस्थानी किती आलेले आहे तर 5 मग 4.8 म्हणजे 4.8 सेंटीमीटर. LN बरोबर किती आलेलं आहे तर 4.5 गुणिले 4 छेदस्थानी आहे 5 गुणिले 3.6 सेंटीमीटर या बाजू असलेला त्रिकोण LMN आपल्याला काय करावं लागेल तर काढावा लागेल. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE त्रिकोण AMT मध्ये AM बरोबर काय आहे 6.3 सेंटीमीटर, त्रिकोण A बरोबर किती आहे 40 अंश, AT बरोबर आहे 5.6 सेंटीमीटर आणि AM छेद AN बरोबर 7.5 असेल तर त्रिकोण AHF कसा काढाल तर बघा तो आपण कसा काढणार आहोत तर पुढील प्रमाणे आपण तो काढणार आहोत की त्रिकोण AMT मध्ये एका कोनाचे माप व दोन बाजूंच्या लांबी दिल्या असता त्यामुळे येथे दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या संख्ये एवढे भाग करणे या रचनेचा उपयोग करून त्रिकोणाची बाजू काढता येईल. मग रेषाखंड AM चे 7 भाग करून त्रिकोण AHE आपल्याला काय होईल तर मिळवता येईल. आणि आपला शेवटचा प्रश्न आपण इथे घेऊया की केंद्र P व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे. म्हणून बघा आपण इथे स्पर्शिका काढून घेतलेली आहे की केंद्र P व त्रिज्या 2.3 सेंटीमीटर असलेलं वर्तुळ काढा, त्यावर M बिंदू घेऊन किरण PM काढायचा आहे. सगळ्यात आधी आपण काय केलेलं आहे तर 3.2 सेंटीमीटर अंतर घेऊन आपण हे जे वर्तुळ आहे ते आपण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा M बिंदू घेऊन किरण PM जो आहे तो आपण काय केलेला आहे काढलेला आहे. मग बिंदू M मधून किरण आपण काय काढलेला आहे तर PM ला लंब आपण काढलेला आहे. मग रेषा L ही M बिंदूतून जाणारी वर्तुळाची काय असणार आहे तर ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपण काही प्रश्नांचा इथे काय करून घेतलेला आहे तर सराव देखील करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपलं जे चौथं प्रकरण आहे भौमितिक रचना हे आपण अभ्यासलेलं आहे, तसेच त्याचा सराव घेतलेला आहे. तसेच आपण त्याच्यावरती खेळ घेऊन देखील हे प्रकरण समजून घेतलेलं आहे. आपण या प्रकरणावरती परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे यांचा सराव देखील घेऊन आपण आपलं जे चौथं प्रकरण आहे भौमितिक रचना हे प्रकरण आपण पूर्ण केलेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.